सुप्रीमो देखिए, जीतने का सपना हर कोई देखता है, यहाँ पर अच्छा खेलने का सपना हर कोई देखता है। आकाश तारेकर टीकेमाड़ी साहब ने भी कहा था इनके लिए लकी ग्राउंड है। कल भी उन्होंने 46 रनों की पारी खेली थी, आज भी हमने देखा सुयोग स्पोर्ट्स दापोली की तरफ से उन्होंने विनिंग पारी खेली। मैन ऑफ द मैच मिला उन्हें। क्या है ये? फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। तीसरे अंपायर की डिसीजन यहां पर आ चुकी है, फेयर डिलीवरी। और WTC ने दिखाया उनकी क्लैरिटी के जरिए दूध का दूध और पानी का पानी, सच और झूठ का फैसला जब करना था अंपायर के लिए तो उसको साथ मिला वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in का। राहुल राउत देखिए पूरी तरह से चद्दर ओढ़ के है, क्योंकि जैकेट ऊपर से कैप पहनी हुई है, ठंड का ज्यादा असर ना हो। लेकिन खिलाड़ी देखिए गर्म हो चुके हैं। रिवर्स स्वीप दागने की कोशिश, एक ऐसे दुधारी तलवार जिसे मैं कहता हूं जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों। लेकिन ये डॉट गेंद आई और इस डॉट गेंद के साथ टोटल रुका हुआ 2 रन। हमारे साथी स्कोरर रोहित गाताड़े के चेले यहां पर बैठे हुए हैं। नितिन गाताड़े, मैन फ्रॉम दापिवली, फुल टॉस किया और इस गेंद को खेला डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। अंपायर का इशारा, नो बॉल। 4+1 5 रनों का इजाफा और अगली गेंद होगी फ्री हिट। छत्रपति शिवाजी महाराज आदर्श है हमारे छत्रपति शिवाजी महाराज, जिन्होंने जमीन का बंटवारा करने के लिए 7-12 का सिस्टम लेकर आए थे। वो तो 5 रन और इन 5 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 7 रन। गेंदबाज राजेश, विश्वजीत महात्रे कप्तानी कर रहे हैं सुयोग स्पोर्ट्स दापोली की। एक बार जब मैंने उनसे बात की थी उन्होंने कहा कि कप्तानी करने का मौका नहीं मिलता, अगर मिलता है तो मैं जरूर कुछ करके दिखाऊंगा। अच्छी गेंद, फ्री हिट पर क्या यॉर्कर डाली, वाइड यॉर्कर। इसे कहते हैं वापसी, इसे कहते हैं बाउंस बैक, इसे कहते हैं संघर्ष। जिंदगी में कई पल आपके लिए ऐसे आते हैं जहां पर आपकी परिस्थिति अनुकूल नहीं होती, लेकिन फिर भी बाउंस बैक अगर आप करेंगे, संघर्ष करोगे तो उस परिस्थितियों को भी आप अनुकूल बना सकते हो। वैसी ये गेंदबाजी, रिवर्स स्वीप दागने की कोशिश। फरदीन काजी ने भले ही फ्री हिट के ऊपर ना अच्छा स्ट्रोक खेला हो, लेकिन उससे बाद जो गेंद आई वहां पर मिले 4। ठाकुर साहब हमारे जानते हैं 3 बार अगर आपके हाथ में दाव हो और वो तीसरी बार ना आया तो चौथी बार हमेशा आता है। टीम का टोटल 11 रन। ये देखिए, ये हमारे लिए मैं जरूर कहना चाहूंगा, जब सुप्रीमो में देख रहा था, यहां पे था मैं पब्लिक में, और उस वक्त रोशन राउत ने मुझसे कहा कि भाई चलो ऊपर, आपको मौका देता हूं मैं। और वैसे जैसे ही उन्होंने मौका दिया 4 ओवर के लिए, और इस गेंद को खेला डीप स्क्वायर लेग, बाउंड्री के बाहर 4 रन। बहुत ही बढ़िया फरदीन काजी। देखिए मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे नॉन स्ट्राइकर एंड पर फरदीन काजी के बैटिंग का मजा ले रहे हैं, क्योंकि जानते हैं भले ही मैं नहीं खेल रहा हूं, लेकिन मेरा सामने वाला इतना अच्छा खेल रहा है कि उस वजह से NV अवध, अधिराज वड़गर के रन बन चुके हैं 15 रन। ओवर नंबर चल रहा है ये पहला, ठंड का माहौल और 15 रन 14 के निजी योगदान पर खेल रहे हैं फरदीन काजी। देखिए कद छोटा है, छोटे कद के सभी खिलाड़ी काफी मशहूर हुए हैं, चाहे वो टेनिस बॉल क्रिकेट हो, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो। रिकी पॉन्टिंग को देखेंगे आप, ब्रायन लारा को देखेंगे, सचिन, रमेश तेंदुलकर सर को आप देखेंगे, भारत रत्न सुनील गावस्कर लिटिल मास्टर, इनको आप देखेंगे। जितने भी छोटे कद के खिलाड़ी हैं वो काफी मशहूर हुए। गेंद दीजिए, मैच बॉल आ चुकी है। देखिए प्यार है ना, प्यार एक दूसरे को साथ लेकर आता है। देखिए एक तलवार 10 लोगों का सिर काट सकती है, लेकिन एक कलम और उनके लिखे शब्दों से
100 लोग जाग सकते हैं। ये कलम और तलवार में फासला है। उसी तरह प्यार और शत्रुत्व में एक फासला है। आपकी मिठास बातें, आपकी प्यार भरी बातें आपको समाज के साथ जुड़े रहने का मौका देती है, लेकिन वही अगर आप द्वेष पैदा करें अपनी बातों से तो समाज आपसे दूर होता हुआ चला जाता है। और इसीलिए मैं कहता हूं हमेशा प्यार बांटते चलिए, प्यार पाते रहिए। टीम का टोटल 16 रन। क्या राजधानी वर यहाँ पर आ चुके हैं अंपायर प्रवीण पवार के साथ। वो आए हैं सुप्रीमो को मजा लेने। एक जमाना था खांदा खांदा के महेश का, सुप्रीमो भी वो खेल चुके हैं। राइट आर्म ऑलराउंडर थे ये, बॉलर और बैटर। स्मैश पनवेल और ऐसी कई टीमों के, हरिओम पनवेल की तरफ से भी वो खेल चुके हैं। टोटल आ चुका है 1 ओवर की समाप्ति के बाद 16 रन। काफी अच्छा ये ओवर जा चुका है। मैं तो कहूंगा एनबी अवध आदिराज 11 वडघर के लिए। गेंदबाज जुनैद। देखिए दुर्वांकुर से जो बेट मैंने लगाया था वो मैंने जीता है। शॉर्ट थर्ड मैन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, बाहरी किनारा लगा था। काफी बढ़िया गेंदबाज है, मैं तो कहूंगा बाउंस बैक करने का मौका है यहाँ पर सुयोग स्पोर्ट्स दापोली को गेंदबाज जुनैद के जरिए। क्योंकि देखिए घायल तो यहाँ पर हर परिंदा है, लेकिन उठकर आसमान में उड़ने की जो दोबारा कोशिश करे आखिरकार वही जिंदा है। लेकिन यहाँ पर एक और रिवर्स स्वीप और गेंद ने सीधा रास्ता नापा। कवर और पॉइंट के बीच में से 4 रन। जीवनावून वेडा खरोखरच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे 23 जानेवारी 1926चा जन्म। सुरुवातीला त्यांनी काम केलं फ्री प्रेसमध्ये एक जर्नलिस्ट म्हणून, आणि त्यानंतर नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। मार्मिक हे नंतर ज्यावेळी पाक्षिक आलं त्यावेळी खऱ्या अर्थानं साप्ताहिक पाक्षिक आलं, साप्ताहिक किंवा पाक्षिक आलं नीट आठवत नाहीये, पण त्यामध्ये त्यांचे जे कार्टून ज्यांचे त्या कार्टूनने बरंच काही समाज प्रबोधन केलं। आणि त्यानंतर मात्र राजकीय क्षेत्रात एक संघटना असावी हा मतप्रवाह ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं दोनों 12th मैन। जानते हैं कि ये जो खिलाड़ी है 11 और 11 22, ये भले ही इस मैदान पर एक दूसरे के अपोजिट में खेल रहे हो, लेकिन कभी कभी इन्हें एक साथ भी खेलने का मौका मिल सकता है। तो व्यावसायिक स्तर हो चुका है क्रिकेट का, ग्लोबलाइजेशन हो चुका है। रजत मुंडे मिस्टर कंसिस्टेंट स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं। गेंदबाज जुनैद राइट आर्म राउंड विकेट बैक फुट पे जाके इस गेंद को खेला कवर्स में। रजत मुंडे ने सिंगल मिलेगा और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 22 रन। ओवर नंबर चल रहा है ये दूसरा। अभिषेक पाटिल हमारे साथ है। हाँ देखिए नागौरी चाय, संतोष चौधरी के नाम से जो चाय है ना वो हमें चाहिए। और ये बहुत ही बढ़िया खेला है। ये देखिए जिस तरह आकाश तारेकर ने इधर उधर मार के रन बनाए थे उसी तरह फरदीन काजी भी गेंद की रफ्तार का इस्तेमाल कर रहे हैं, गेंदबाज के स्पीड का इस्तेमाल कर रहे हैं, गेंद को गैप में धकेल रहे हैं ताकि अपने आप गेंद बाउंड्री पार हो। ये गेंद गई फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। शिवसेना देखिए संतोष पांगत साहब और स्वप्निल राउत जिन्होंने ये सपना देखा था। सुजीत धुरव ने ये मातोश्री की प्रतिकृति यहाँ पर बनाई है।
लेकिन सपना देखा था कि इस साल सुप्रीमो होना चाहिए। ये डॉट गेंद की समाप्ति हुई। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 26 रन। विकेट नहीं खोया है अब तक एनबी अवध आदिराज वड़घर ने। फरदीन काजी और रजत मुंडे के बीच एक अच्छी साझेदारी, 26 रनों की साझेदारी होती हुई और 5 छक्के लगाए हैं अब तक फरदीन काजी ने और 20 के योगदान पर खेल रहे हैं। बाउंड्री की भाषा में बोले वो 24 के निजी योगदान पर खेल रहे हैं, माफी चाहूंगा। और रजत मुंडे खेल रहे हैं निजी 1 के योगदान पर। मिस्टर कंसिस्टेंट बड़ी साझेदारी निभाने में माहिर। और रजत मुंडे जहां कहीं भी खेल रहे होंगे दुनिया के किसी भी कोने में, तो उनका एक चाहने वाला हमेशा उनके साथ रहता है। निखिल सोनावड़े ठोमरेवाड़ी, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। नागौरी क्यों चल रहा है अघोरी की चाल? चलिए मंच पे आइए। सुप्रीमो एक अलग ही अंदाज होता है अभिषेक। इस ट्रॉफी को हम फैमिली जैसा मानते हैं। पूरा परिवार हम कमेंटेटर्स का इकट्ठा होता है। और सुप्रीमो जब भी आती है ना, तो हमेशा मुझे वो गाना याद आता है स्वर्ग का, ऐ दोस्त लौट के आ जाओ। और सभी दोस्त इस सुप्रीमो में हमें नजर आते हैं। अरे बाज भाई, पहला सत्र है, दूसरे सेशन में जरूर गर्म होगा। पहले टारगेट तो सेट होने दो। टारगेट का हमें पता होना चाहिए। बाला साहब को यह पता था कि मराठी मानुस के ऊपर अन्याय हो रहा है, तब जाके उन्होंने जंग छेड़ी थी। और इसीलिए उन्होंने पहला आंदोलन किया था, हटाओ लुंगी बजाओ पुंगी। ये होता है एक टारगेट, अपने आप को पता होना चाहिए कि आपको क्या करना है, आपके पास जिंदगी में क्या एम है। सीधा खेला, बैक टू द बॉलर। देखिए अब नागौरी की हम ऐड नहीं करेंगे, बिल्कुल ऐड नहीं करेंगे, क्योंकि चाय नहीं दी आपने। ऐड नहीं करेंगे हम आपकी। और ये मिसफील्ड हुई, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ओवर नंबर चल रहा है तीसरा, गेंदबाजी की मार्क के ऊपर है सुयोग स्पोर्ट्स दापोली के राजेश अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए। लेकिन स्ट्राइकर एंड पर मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे। क्या खेले रजत मुंडे दूसरे मैच में तहसील वाइज हाफ में। जब वो आए ऐसा लगा था कि जिनके आगे सब होते हैं ठंडे, उनका नाम है संदीप मुंडे। उनके वरद टावर कुछ ठंड महसूस कर रही थी, लेकिन उसी वक्त इन्होंने गर्मी लाई, अपनी अच्छी बल्लेबाजी की। बाय या बल्ला अंपायर बाय। तो बाय का ये रन आ चुका है। प्रवीण पवार सर का इशारा। प्रीतम पाटिल, प्रवीण पवार और विशाल पाटिल। विशाल पाटिल को तो आप बड़े पर्दे पर देखेंगे। झूलन गोस्वामी की बायोपिक जो आ रही है, अनुष्का शर्मा ने जिस फिल्म में काम किया है, वहां पर आपको बड़े पर्दे पर विशाल पाटिल अंपायरिंग करते हुए नजर आएंगे। बहुत ही बढ़िया ये गेंद डाली गई थी आउटसाइड ऑफ स्टंप। नागौरी चाय। देखिए नागौरी के लिए मैं एक तहलका का डायलॉग जरूर कहना चाहूंगा। वहां पे अमरीश पुरी ने कहा था, डोंग कभी रॉन्ग नहीं होता। उसी तरह नागौरी कभी रॉन्ग नहीं होता, उनकी चाय सही होती है। लेकिन आज उन्होंने हमारे लिए चाय नहीं पिलाई, तो आज ऐड नहीं होगी। 2 रन जरूर मिलेंगे और इन 2 रनों के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई 31 रन। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए, क्योंकि क्रिकेट एक हाई टेंशनल ड्रामा रहता है। दोनों 12th मैन भी जानते हैं, टेंशन भरा माहौल रहता है क्रिकेट में, तो थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए। आज की रात का यह आखिरी मैच है। ओवर नंबर समाप्त हो चुका है तीसरा। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल टोटल आ चुका है 31। देखिए धीरे धीरे औसत जो शुरुआत में बहुत ज़्यादा थी, वो औसत अब कम होने जा रही है। सुयोग स्पोर्ट्स दापोली सुहास मात्रे के लिए एक अच्छे गेंदबाज की तलाश करनी होगी।
विश्वजीत महात्रे को, जो इस टीम की कप्तानी कर रहे हैं। हमेशा मैं विश्वजीत महात्रे से जब बात करता हूं तो वो कहते हैं कि मुझे एक बार बड़े मंच पर कप्तानी करने का मौका मिले, मैं कुछ करके दिखाऊंगा, चैंपियन बन के मैं दिखाऊंगा। अब ये उनकी अग्नि परीक्षा है। हाँ देखिए, सुप्रीमो चाय, कुछ अच्छा नाम दीजिए नागौरी। रोशन राउत के नाम से भी चाय उनकी आने वाली है। नागौरी, हाँ कल जरूर मैं दूंगा वो नाम। देखिए मातोश्री रजत मुंडे ने इस गेंद को खेला है। एक रन तो जरूर मिलेगा और इस एक रन के साथ 32 पे आता हुआ टोटल। गेंदबाज संग्राम, देखिए संग्राम को महासंग्राम लड़ना होगा, क्योंकि सुप्रीमो ट्रॉफी यूं ही नहीं जीती जाती। सुप्रीमो ट्रॉफी जीतने के लिए आपके पास मेहनत, लगन और इच्छा शक्ति का होना जरूरी है, तब जाके ये सुप्रीमो ट्रॉफी आप जीत सकते हो। आपके पास मेहनत करने की भावना होनी चाहिए। पूरी तरह से 100% से भी ज्यादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुछ आपको करना होगा, तब जाके ये ट्रॉफी जीती जाती है, क्योंकि त्याग और समर्पण की भावना यहाँ पे होनी चाहिए। डायरेक्टेड और इसी के साथ आउट होने वाले खिलाड़ी थे रजत मुंडे। रजत मुंडे मिस्टर कंसिस्टेंट रन आउट होकर वापस पेविलियन आ चुके हैं। एनबी अवध आदिराज वड़कर को मिलता हुआ एक और झटका डीजे। सन 1900 मैच के हीरो, पिछले मैच के मैन ऑफ द मैच आकाश चिंदारिया मैदान के अंदर जा रहे हैं। ये बड़ा स्किल है इनमें क्रिकेट का। क्या खेले वो मैच, पहले दौर का मैच क्या खेले वो एनबी अवध आदिराज वडगर। जब संकट में थी तो यही आकाश चिंदारिया थे जिन्होंने उस संकट से बाहर निकाला था। 6 गेंदों में 16 रन बनाए थे, मैन ऑफ द मैच का खिताब जीता था। अब उन्हीं रनों की जरूरत है, दोबारा वहां से वो शुरू करे जहां पे उन्होंने खत्म किया था आज की रात में आकाश चिंदारिया। लेकिन गेंदबाज संग्राम, देखिए संघर्ष करते हुए नजर आ रहे हैं संग्राम, और वो जानते हैं कि एक अच्छा ओवर शॉर्ट टर्म क्रिकेट में आपको क्या क्या चाहिए, एक अच्छा ओवर 3-4 रन वाला, ताकि दोबारा वापसी हो इस मैच में। आकाश तारेकर भी जानते हैं, थिंक टैंक है इस टीम का, सुयोग स्पोर्ट्स दापोली का। आकाश चिंदारिया ने इस गेंद को खेला है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से। अंपायर का इशारा आना जरूरी। खिलाड़ियों के रिएक्शन से ऐसा नजर आ रहा है कि कैच होते होते ये 6 जा चुका है।
अवध आदिराज वड़कर या फिर सुहास मात्रे की सुयोग स्पोर्ट्स दापोली। क्या फिर से एक बार हम वो नज़ारा देखेंगे? 628 नंबर की स्कॉर्पियो क्या घूमेगी मैदान के अंदर? 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। सीधे बल्ले से इस गेंद को खेला कवर्स में, लेकिन एक रन तो मिला है। दूसरा रन चुराने की कोशिश। देखिए व्यावसायिक खिलाड़ी जो दौड़ते भी अच्छा है, स्ट्रोक प्ले भी उनका अच्छा होता है। 2 रन मिले 4 ओवर की समाप्ति के बाद। टीम का टोटल आ चुका है 46 रन। 46 रन, एक अच्छे ओवर की जरूरत है यहाँ पर आकाश तारेकर और विश्वजीत म्हात्रे एंड कंपनी को। पानी, चलिए पानी लेकर जाइए। नहीं नहीं लिया मैंने। डीजे डीजे ऑपरेटर को भी मिलना चाहिए। देखिए रोशन राउत के नाम से भी कल नागौरी की एक नई चाय लॉन्च होगी। इनॉग्रेशन एंड सेलिब्रेशन। सेलिब्रेशन भी होगा इनॉग्रेशन के साथ साथ। सेलिब्रेशन होता है तो और ज्यादा मजा आता है। लेकिन टीम का टोटल आ चुका है 46 रन। आज की रात का यह आखिरी मैच। देखिए दर्शक रुके हुए हैं। ये दर्शक ही है जिन्होंने बॉलीवुड को बिग बी दिया। अमिताभ बच्चन 13 फिल्में उनकी सुपर फ्लॉप की थी, लेकिन उसके बाद बॉलीवुड को बिग बी दिया इन्हीं दर्शकों ने। ये आपको कभी सिर पर बिठाएंगे और कभी नीचे फेंक देंगे, आपको पता भी नहीं चलेगा। नए गेंदबाज अनिकेत। विश्वजीत म्हात्रे ने अपने गेंदबाज को यह सूचना दी होगी कि भाई एक ओवर अच्छा कर ताकि हमें ज्यादा परेशानी ना हो। लेकिन वहीं दूसरी तरफ आकाश चिंदारिया और उनके साथी जो है फरदीन काजी, इनके मन में 60 का टोटल होगा, जो 12 की औसत से अपोजिशंस को इस ठंडे वातावरण में काफी मुश्किल हो। 46 रन हो चुके हैं। 60 के लिए अगर बनाने हैं तो 14 की जरूरत है। 50 के अंदर रोकना है तो 3-4 रन देने होंगे गेंदबाज अनिकेत को। ये देखिए घुमाया घुमाया और घुमाया। एक जमाना था यहाँ पर जब भरत लोहार, भरत पतला, भरत निहल, महेश मकवाना, वाघेला जैसे गेंदबाज, नजीम गुल्ली जैसे गेंदबाज जो गेंदों को घुमाते थे। विष्णु पुरुषी बेंगलोर के गेंदबाज। लेकिन यहां पर फरदीन काजी ने इस गेंद को स्लॉग किया। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। टोटल आ चुका है 52। जाने वाले जरा मुझे अब देखना यह होगा कि मोपाड़ा के राजकुमार बन बैठे रोशन राउत के नाम से कौन सी चाय लॉन्च होगी कल को। क्या नाम होगा, क्या इनोग्रेशन होगा और इनोग्रेशन के साथ किस तरह का सेलिब्रेशन होगा। लेकिन यहाँ पर टीम का टोटल आता हुआ 52 रन इस छक्के के साथ आधिराज एनबी अवध। हाँ, आधिराज वड़गर, आकाश चिंदारिया पिछले मैच के मैन ऑफ द मैच जो जीता था आधिराज वड़गर ने। किरण पवार कोलकाता के लिए रवाना हो चुके हैं। 6 बजे की उनकी फ्लाइट है। बहुत बड़े फॉर्म में है वो। महाराष्ट्र के टॉप 5 बल्लेबाजों में भी उनका नाम आ सकता है। इतने अच्छे फॉर्म में है। रसायनी का ये सबूत। एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये क्या हुआ? फरदीन काजी भी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। जहां पर एक नहीं था वहां पर दूसरा लेना जरूरी नहीं है। इट्स अ कंप्लीट सुसाइड। डीजे अश्विनी
तारीफ करनी होगी सुबह का। अगर हम समय देखेंगे तो घड़ी का कांटा हमें बता रहा है कि 3:46 हो चुके हैं। शायद ये प्यार में मार खा चुके हैं और इसीलिए अपने माशुका को बुला रहे हैं। टीम का टोटल 53। घड़ी का कांटा देखिए 3:45, 3:46। 53 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक ही रन मिलेगा। क्या गेंदबाजी हो रही है यहां पर। डायरेक्ट हिट करने की कोशिश। एक और रन बढ़ा। देखिए कंचे इन्होंने बचपन में कम खेले होंगे वरना ये तो आसान था। डायरेक्ट हिट। 55 रन स्कोर कार्ड के ऊपर। WTC के सभी टेक्नीशियन, सभी कैमरामैन काफी आज की रात ने उन्होंने काफी अच्छा काम किया। ढेर सारे व्यूवर्स उन्हें मिले, ढेर सारे लाइक उन्हें मिले, ढेर सारे सब्सक्राइबर भी उन्हें मिलेंगे इस सुप्रीमो के माध्यम से। लेकिन यह एज लगा और जान ले बैठा गेंदबाज की, क्योंकि गेंद ऐसा लगा था कि शायद फाइनल बाउंड्री के बाहर चली जाएगी। ये क्या हो रहा है। दोनों खिलाड़ी एक ही एंड पे। मजेदार क्रिकेट। एक ही रन मिला वहां पर और आउट होने वाले खिलाड़ी है श्रेयस। अंडे का फंडा। संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ताकि आपको आए एनर्जी। लेकिन फिलहाल यहां पर एनर्जेटिक का दूसरा रन दौड़ने के चक्कर में दोनों खिलाड़ी एक ही एंड पे थे और विकेट मिलता हुआ नजर आया। नए बल्लेबाज विश्वजीत ठाकुर। बड़े मंच का बड़ा खिलाड़ी। मजा आएगा जब कल रात आकाश तारेकर ने बहुत बड़ा आक्रमण किया था विश्वजीत ठाकुर के ऊपर। आज की रात में भी वो क्या देखने का मौका मिलेगा या फिर रिवेंज लिया जाएगा विश्वजीत ठाकुर द्वारा। क्योंकि दोनों ही बड़े खिलाड़ी हैं, बड़े सितारे हैं, दोनों की बड़े फैन फॉलोअर्स हैं। कई इनके फैन फॉलोअर्स आपसी झगड़े में रहते हैं कि कोई कहता है कि भाई आकाश तारेकर सर्वश्रेष्ठ है तो कोई कहता है कि विश्वजीत ठाकुर का जवाब नहीं। रायगढ़ में इन दोनों खिलाड़ियों के फैन फॉलोअर्स बढ़ चुके हैं। लेकिन दूसरे सत्र में मजा आएगा जब हम देखेंगे विश्वजीत ठाकुर बनाम आकाश तारेकर। टीम का टोटल 56। इस ओवर की आखिरी गेंद और विश्वजीत ठाकुर ने इस गेंद को उठाया। आकाश तारेकर ने आसान सा कैच लिया। 57 रनों की जरूरत है टीम NB अवध आदिराज वड़गढ़ के खिलाफ जीतने के लिए। सुयोग स्पोर्ट्स दापोली जिसके फ्रेंचाइजी है सुहास महात्रे। देखना है जोर कितना बाजू एक कातिल में। हम हमेशा कहते हैं ना कि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। क्योंकि अगले सत्र में हम देखेंगे कितना दम है विश्वजीत ठाकुर की गेंदबाजी में, कितनी तेजी है। और आकाश तारेकर क्या वही पैंतरा आजमाएंगे जो कल की रात उन्होंने आजमाया था विश्वजीत ठाकुर के खिलाफ। इसका सवाल और इसका जवाब जब क्राउड पूछेगा तो माइक्रोफोन के जरिए जवाब देंगे हमारे साथी एडवोकेट अभिषेक पाटिल अगले सत्र में। नागौरी ने एक शेर लिखा है रोशन राउत साहब के लिए। मेरी जुबानी मैं उसको बयान कर रहा हूं लोगों के सामने। ना दोस्ती बड़ी होती है
ना प्यार बड़ा होता है, ना दोस्ती बड़ी होती है, ना प्यार बड़ा होता है। जो सही रास्ते निभाते हैं वही रोशन राउत जैसा इंसान बड़ा होता है। थैंक्स नागौरी, क्योंकि ये शायरी आपकी काफ़ी अच्छी थी, मुझे भी अच्छी लगी। और इसी तरह इंसान की सोच अच्छी होनी चाहिए, क्योंकि रामायण जब हम देखते हैं तो राम को हम प्रभु कहते हैं, लेकिन रावण को हम कहते हैं कि ये इंसान की सोच गलत थी, और इसीलिए राम को प्रभु का दर्जा मिला और रावण को दशहरे में जलाया गया। तो थैंक्स नागौरी, इसी तरह शायरी लिखते रहिए, इसी तरह अपने अच्छे काम को अंजाम दीजिए। लेकिन मैच का अंजाम क्या होगा इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी अभिषेक पाटिल। हॅलो, धन्यवाद प्रवीण. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 57 धावांची. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना अधिराज वडगर विरुद्ध सुयोग स्पोर्ट्स दापोली. जिंकण्यासाठी गरज आहे ती टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली यांना 30 बॉल मध्ये 57 धावांची. हॅलो, सलामीची जोडी मैदानावरती रवाना होतीये. या टुर्नामेंटसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केले ते आमचे मयूर पाटील, अजूनही आमच्या स्वप्नील राऊत यांची साथ शेवटपर्यंत, जोपर्यंत ही शेवटचा बॉल पडणार नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, हा त्यांचा मनसुबा. मागे बघा राहुल राऊत बसलेत, त्यांच्या बरोबर आहेत आमचे एक जबरदस्त असे स्कोरर म्हणजेच सचिन रसाळ आणि राहुल मसणे नक्कीच या ठिकाणी बसले सगळेच. त्यानंतर सगळे आमचे मयूर म्हात्रे बघा अजूनही आहेत. 9:30-10च्या दरम्यान आमच्या ॲडिशनल पाताळगंगा एरियाकडे जातात, म्हणजे इथे रात्रभर मॅचसाठी उपस्थित असून ते सकाळी आपली कर्तव्य बजावत आहेत. हे एक चांगलं वैशिष्ट्य. आणि निखिल म्हात्रे हे सुद्धा बसलेत, त्याच्या बाजूला आहेत मला असं वाटते ओमकार ना, ओमकार म्हात्रे मागाशी एका मॅच मध्ये खेळले, पण एवढी काही त्यांची टीमची फलंदाजी काही बहरली नाही आणि दांडी पालघर टीमने त्यांना पराभूत केलं. वळूया, शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली. तसं बघायला गेलं तर रात्र म्हणता येणार नाही, आता पहाट झालेली आहे आणि या पहाटेच्या या वेळेला कोण फलंदाजी चांगली करणार, 57 धावा करायच्या आहेत. सलामीला आले ते फलंदाज या ठिकाणी ते सुयोग विश्वजित म्हात्रे आणि आकाश तारेकर ही जोडी मैदानावरती. मागच्या मॅच मध्ये आकाश तारेकरनं मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला आणि या मॅच मध्ये कशी फलंदाजी करणार आकाश तारेकर याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा आहेत. बघा अगदी आता वातावरण थंड असं झालंय, परंतु या मॅच मध्ये गरमी नक्की होणार, कारण आकाश तारेकर सारखा फलंदाज मैदानावरती आहे, विश्वजित म्हात्रे त्याच्या साथीला आहे आणि एका बाजूला टीम आहे ती म्हणजे अधिराज, जे आमचे प्रवीण जाधव वडघरचे त्यांच्या सुपुत्र अधिराज इथे व्यासपीठावरती आहे. त्यांच्या नावानं हा संघ या ठिकाणी खेळतोय, तो अधिराज वडगर. प्रवीण जाधव एक जबरदस्त असे पॅकर्स, बऱ्याच मोठमोठ्या खेळाडूंना या मैदानावरती त्यांनी उतरवलं आणि आज त्यांचं ते स्वप्न इथे पुरे होईल का या ठिकाणी मात्र त्यांच्या नजरा आहेत. गोलंदाज इथे मात्र फलंदाज आकाश तारेकर, एक मोठा फलंदाज बाद झाला, अतिशय मोठा हादरा मिळाला तो सुयोग स्पोर्ट्स दापोली टीमला. मागच्या मॅच मधला हिरो
आणि हा रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर मात्र अगदी स्वस्तामध्ये अगदी कमी धावा करून धावचित झेलबाद झालाय. डीजे फार चांगलं आयोजन, सुप्रीमो ट्रॉफी आणि मातोश्रीची प्रतिकृती या ठिकाणी यावर्षी 2 वर्षानंतर मला असं वाटतं 2019 नंतर म्हणजे 2021ला 21-22ला हे टुर्नामेंट काही झाली नाही, पण यावर्षी त्याच जल्लोषात आणि त्याच जोशामध्ये ही सुप्रीमो ट्रॉफी स्वप्नील राऊत यांनी आणि मयूर असेल, मयूर पाटील, मयूर म्हात्रे यांचं योगदान फार महत्वाचं आहे. आमचे अंकुश सचिन रसाळ नक्कीच बसलेत बघा, एक चांगले स्कोरर आहेत आणि यावर्षी मात्र त्यांनी आपल्या हातामध्ये काही पेन धरलेलं नाही, परंतु जबरदस्त स्कोरर आमचे सचिन रसाळ, त्यांचंही स्वागत आहे. वळूया मॅचकडे जिथे 57 धावा करायच्या आहेत आणि धावफलकावरती धावा झाल्यात, मात्र एक आणि आकाश तारेकर सारखा एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झाला, तो सुयोग स्पोर्ट दापोलीचा. हा चेंडू मस्त तडाका लगावलाय, सरळ चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार आणि हा जाणार खणखणीत असा. धावा किती येतील हे मात्र पाहणं गरजेचं आहे या चेंडूवर. आणि हा षटकार, इथून बोंबलू नका, इथून आपण तिथे पंच आहेत आणि जर काही अडचण आलीच तर लाईव्ह आपण बघू शकतो, त्यामुळे इथे तसं तुम्हाला ओरडण्याची काही गरज नाही, पंच निर्णय देतील. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा, 50 धावा अजूनही करायच्या आहेत. आताचं वातावरण, आताची परिस्थिती आणि या परिस्थितीला जुळून सुयोग स्पोर्ट्स दापोलीला खेळायचं होतं, पण इथे मात्र षटकार मारणारा फलंदाज त्रिफळाचीत होतोय तो सूर्या. मागच्या मॅच मध्ये त्या सूर्यानं चमकदार खेळी केली, पण सूर्या या ठिकाणी उगवण्याच्या अगोदरच मावळला. नक्कीच आमचे बेंडला, शिवनगरचे बेंडला आता चाललेत ते घरी, म्हणजे सगळ्या मॅचचा आनंद त्याने घेतलेला आहे. ते बेंडला येथून प्रस्थान करतायत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. वळूया मॅचकडे. ही नशा आहे क्रिकेटची आणि सुप्रीमो ट्रॉफीचं हे आयोजन आणि इथलं नियोजन, त्यामुळे बरेचसे प्रेक्षक अगदी जायला मागत नाहीत घरी. आमचे बघा लाडिवलीचे मामुणकर या ठिकाणी आहेत, अंकुश ना, अंकुश, त्यानंतर आमचे दुसरे त्यांचे सहकारी लाडूलचे बरेच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. डॅन्सर होते लाडूलचे 2 डॅन्सर, ते मला सोडते आता गेलेले आहेत. पण या मॅच मध्ये 57 धावा करायच्या असताना 2 महत्वाच्या विकेट गमावल्यात. हा चेंडू चांगला होता, मस्त फटका, सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे, दन 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 करतोय चेंडू सीमा पार. हा चौकार या ठिकाणी आला आणि धावा झाल्या 2 बाद, 11 धावा सुयोग स्पोर्ट्स दापोली टीमच्या. श्रीकांत अतिशय चांगली गीतं या ठिकाणी प्रस्तुत करतायत. आमचे श्रीकांत नितीन डीजेचे श्रीकांत म्हात्रे फार चांगली गीतं लावून आताचं जे वातावरण आहे, प्रसन्न वातावरण, आणि या प्रसन्न वातावरणामध्ये अगदी सुमधुर अशी गीतं लावून अजून या वातावरणाला प्रफुल्लित करण्याचं काम करतायत ते आमचे श्रीकांत म्हात्रे. वळूया मॅचकडे, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 57 धावांची गरज असताना महत्वाच्या 2 विकेट, ज्यामध्ये आकाश तारेकर आणि सूर्या ही 2 महत्वाचे विकेट या ठिकाणी बाद झाले आणि सुजित धुरव यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
सगळेजण बघा आता हळूहळू हळू इथे येत आहेत आणि ही जी प्रतिकृती आहे मातोश्रीची ते बनवण्याचं फार मोलाचं. आणि दुसरे आहेत ते प्रवीण काठावले. सगळे जण हळूहळू येतील. सुजित धुरव जे कलाकार आहेत आणि त्यांच्या या कल्पकतेतून निर्माण झालेली ही मातोश्रीची प्रतिकृती. वळूया मॅच कडे जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 11 पण आकाश बाद झाला. थोडीशी चिंता निर्माण झाली आहे. सुयोग स्पोर्ट दापोलीमध्ये सूर्याही बाद झालाय पण आता नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आलाय. नंबर 4 वरती रोहन मॅन फ्रॉम. हा चेंडू विश्वजीत म्हात्रेला रिवर्स खेळायचा होता पण तसं काय या ठिकाणी चेंडूवरती मोठा फटका मारून दिला नाही. पहिला गोलंदाज विश्वजीत ठाकूर आला ज्यानं 11 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे बळी मिळवले ते विश्वजीत ठाकूरनं. आणि आता आलाय तो गोलंदाज विक्रांत चव्हाण. DN नगर अंधेरीचा हा गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करतोय. फार चांगली गोलंदाजी होतीये. आता हे टायमिंग जुळून घ्यायला पाहिजे विश्वजीत म्हात्रे या फलंदाजानं कारण आताची वेळ आहे. चेंडू सहज स्लाइड होणार नाही. चेंडू सहज बॅटवरती येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही चेंडूकडे पाहून चेंडूचा त्या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करूनच फटके या ठिकाणी मारावे लागतील तरच ही मॅच तुम्हाला सोपी असेल. अन्यथा आताच्या वातावरणाचा आणि या धावांचा जर विचार केला तर आव्हान थोडंसं कठीण आहे. 22 बॉल 46 धावा. मस्त फटका मारला. बॅकफुटला आले पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू थर्मॅनला जातो. मला असं वाटतं चेंडू यावेळेस सीमा रेषेच्या पलीकडे आणि हा दन करतोय. पुन्हा एकदा चौकार फलंदाज विश्वजीत म्हात्रे याच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. धन्यवाद. सुंदर सुंदर गीत या ठिकाणी या राम प्रहरी लावण्याचं जे काम सुरू आहे डीजेच्या माध्यमातून. इथे विश्वजीत पुन्हा रिव्हर्सिपचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस रिव्हर्सिप त्यानं अगदी क्लिअर केला. पुन्हा चेंडू सीमा रेषा पार होईल. अजून एक चौकार मिळेल सुयोग स्पोर्ट्स दापोलीला. भलेही आकाश तारेकर आणि सूर्या बाद झाला असला तरी सर्वस्वी जबाबदारी कर्णधार या नात्यानं आता विश्वजीतनं आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि 57 धावांचा पाठलाग करताना षटक दुसरं सुरू आहे. धावा झाल्या 19 धावा धावफलकावरती इथे झाल्यात. आता मात्र थोडस विचार करावा लागतंय. अंधेरीचा हा DN नगर अंधेरीचा गोलंदाज विक्रांत चव्हाणला. सगळेजण आता जवळ येत आहेत. त्याला कानमंत्र दिला जाईल कारण ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये जिंकला तर तुम्हाला आज संध्याकाळी खेळण्याची संधी मिळेल. आजच फायनल होतील कारण आता पहाट सुरू आहे. पहाटेचे 4 वाजलेत आणि या पहाटेच्या दरम्यान एक चांगली गोलंदाजी करण्याचा कानमंत्र दिला जातोय तो विश्वजीत म्हात्रे याला. याच्यासाठी विश्वजीत ठाकूर याच्याकडून. गोलंदाज पुन्हा तयार. चांगलं असं वातावरण. अतिशय चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाही. सगळे आमचे आयोजक राहुल राऊत अजूनही या व्यासपीठावरती आहेत. स्वप्नील राऊत आहेत. मयूर पाटील आमचे मसने त्याचबरोबर सचिन रसाळ आहेत. तिकडे मयूर म्हात्रे आहेत. सगळे जण इथे अजून आहेत. इथे बघा अगदी मला BVS लक्ष्मणची आठवण आली. चेंडू रेंगाळत राहिला विकेट वरती. बाजूला कुठेही स्लाइड झाला नाही चेंडू. मस्त गोलंदाजी होतीये. अगदी अचूक टप्पा आणि भेदक मारा ज्याला म्हणतात तशी गोलंदाजी करतोय DN नगर अंधेरीचा हा गोलंदाज विक्रांत चव्हाण जिथे 57 धावांची गरज आहे. हा चेंडू मस्त फटका होता पण शॉट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं पण फेकी थोडीशी या ठिकाणी नेम चुकला असं म्हणावं लागेल. आणि या 1 धावेच्या बरोबरीनं 57 धावांचा पाठलाग करताना धावा आल्या धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. अजूनही येणारे 18 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. 18 बॉल 37 धावा. अजूनही फोन वाजतायत. याचा अर्थ प्रेक्षक मॅच बघतायत. संदीप पाटील मुरबी जे आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा
या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, कारण ही सुप्रीमो ट्रॉफी आहे आणि मला असं वाटतं रांजणपाड्याची मॅच आता संपली असेल आणि आमचे संदीप पाटील जे अध्यक्ष आहेत ते या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी स्वागत या ठिकाणी करतो संदीप पाटील यांचं. इथे वळतोय या मॅचकडे जिथे तिसरं षटक सुरू आहे आणि गोलंदाजीसाठी येत आहेत विश्वजीत ठाकूर. एका बाजूला विश्वजीत म्हात्रे, एका बाजूला विश्वजीत ठाकूर. आता कोण या ठिकाणी श्रेष्ठ ठरणार, म्हात्रे की ठाकूर, हे मात्र बघावं लागेल, कारण गोलंदाजी करतो विश्वजीत ठाकूर तर फलंदाजीसाठी विश्वजीत म्हात्रे. अभ्या 18 बॉल 37 धावा, मॅच चांगली होणार, बिलकुल सगळ्यांचा पैसा वसूल होणार, यात माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. हा चेंडू चांगला होता, गरंगडे चालला, अगदी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला थोडासा पुढे, चेंडूला तो उचलेल शॉर्ट मिड विकेट आणि मिड विकेटच्या दरम्यान त्यानं चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव मिळाली आणि या एका धावेचे श्रेयश मला असं वाटतं त्या ठिकाणी धावत गेले. श्रेयशनं मागच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली, आता धावचीच झाले श्रेयश, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ते श्रेयश कदम यांच्याकडून. श्रेयश कदम, विश्वजीत म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, गोलंदाजी करतायत विश्वजीत ठाकूर. टेनिस क्रिकेट मधलं हे रत्न आहे, कारण ज्यांनी भारत पाकिस्तान या दरम्यान जी इंटरनॅशनल लेवलची टेनिसची मॅच झाली त्या मॅच मध्ये मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आहे. मिस्टर JPL या नावानंही ओळखला जातो आणि दुघोड्याचं नाव या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये ज्यानं पोहोचवलं तो विश्वजीत या मॅच मध्ये मात्र काय करणार. हा चेंडू बघा, मस्त चेंडू होता, अगदी विश्वजीतला विचार करायला भाग पडलं विश्वजीत ठाकूरनं. चेंडू अगदी समोर बाउन्स केला आणि बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क इथे आला नाही, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अफलातून गोलंदाजी, अगदी टिचून मारा या ठिकाणी गोलंदाज करतोय. सगळी जी त्याच्याकडे शस्त्र आहेत, सगळे जे अस्त्र आहेत तो या ठिकाणी वापरतोय. या मॅच मध्ये कुठल्याही परिस्थितीत आपली बाजू भक्कम ठेवण्याचं काम सुरू आहे विश्वजीत ठाकूरचं. पण इथे मात्र आब्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय आता यावेळेस मिड ऑनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक येतील, लॉंग ऑनचे चेंडू उचलतील, तोपर्यंत एकच धाव मिळणार. इक्का दुक्का से काम चलने वाला नाही, इथे आक्रमण करावं लागेल. आता 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. अमित पाटील जोहे आणि संदीप पाटील मुरबी हे क्रिकेटच्या या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे स्वागत आहे. सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने आता 13 बॉल आणि 32 धावांची गरज असेल. 13 चेंडू आणि 32 धावा, एक चांगली मॅच होईल असं मला माहिती आहे, कारण या 2 टीम तेवढ्याच ताकदीच्या आहेत. कारण मयूर पाटील अजूनही बसलेत, याचा अर्थ ही मॅच चांगली होईल. कारण काल ची जी मॅच झाली त्या मॅच मध्ये स्वप्नील राऊत यांना विश्वास होता की मयूर पाटील मॅच जिंकू शकतात आणि तोच विश्वास आज मयूर पाटील यांना आहे की ही मॅच चांगली होईल. पण कोण जिंकेल हे ऑफिशियली अनाउन्स करू शकणार नाहीत, कारण दोन्ही टीमच्या खेळाडू त्यांचे सगळे मित्र आहेत. इथे मात्र फलंदाज बाद होईल आणि धक्का मिळतोय. विश्वजीतने मिळवली विकेट, फलंदाज बाद झाला. यावेळेस रोहन, गरज आहे 3 विकेटचं पतन झालं. 37 धावा झाल्या, त्या 23 म्हणजे अजूनही 25 झाल्या, अजूनही 32 धावांची गरज आहे. आता मात्र 16 धावांची सरासरी. नवीन फलंदाज, अगदी दष्टपुष्ट असलेला फलंदाज ऋतांशु पाटील. नक्कीच आमचे तेजस शोले या ठिकाणी सचिन रसाळ यांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि ते म्हणतायत की सचिन रसाळ बघा अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत. सचिन रसाळांना क्रिकेटची खरोखर आवड आहे, कारण आम्ही त्यांच्या बरोबर बरीच वर्ष निभावलेली आहे, त्यामुळे त्यांना क्रिकेट, अगदी क्रिकेटच्या सगळ्या खेळाडूंची बऱ्यापैकी माहिती आहे
आणि ते क्रिकेटचा आणि शोले मात्र शोले टाकतायत की सचिन रसाळ अजूनही क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. सगळेजण आता या मॅच कडे नजरा लावून बसलेत. ही शेवटची मॅच आता झोप उडवणार. साखर झोप ज्याला म्हणतो ना, साखर झोप, त्या साखर झोपेमध्ये एखादाच आता धोंडा डोक्यामध्ये घालावा तसा हा सामना होणार आहे. इथे चांगला फटका मस्त, यावेळेस मात्र जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकच धाव मिळतीये. इक्का दुक्का इथे काही होणार नाही, कारण षटकार चौकार मारावे लागतील. 11 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 31 धावांची गरज आहे. नितीन गाताडे दापोलीचे एक मस्त स्कोरर आमच्या सोबत आज जोडले गेलेत. कालही त्यांचं स्कोरिंगचं फार चांगलं काम झालं. त्याचबरोबर आमचे रोहित पवार जे चौक इथून बिलॉंग करतात, रोहित गाताडे असतील, संदीप पाटील असतील, हे सगळे स्कोरर आणि जे आमचे सचिन रसाळ जे स्वतः एक चांगले स्कोरर आहेत, पण त्यांनी ओळखलं की बरेच स्कोरर आहेत, त्यामुळे आता मला काही तशी गरज नाही आहे. जर गरज पडलीच तर ते कधी येऊ शकतात. इथे गरज आहे मात्र 31 धावांची. चेंडू बाकी आहेत ते 11 बॉल आणि 31 रन्सची गरज आहे. आता धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 20चं अंतर आहे. गोलंदाज हा तुफानी चेंडू होता, मस्त होता. इथे मात्र काय घडणार? फलंदाज बाद होईल, धक्का मिळेल. अजून एक फलंदाजाचं पतन झालंय. इथे सुयोग स्पोर्ट दापोली टीम थोडीशी अगदी अडचणीमध्ये आली आहे, कारण आकाश तारेकवर जसा बाद झाला तसं दडपण आलं सुयोग स्पोर्ट दापोलीच्या फलंदाजीवरती. आता 10 बॉल आणि गरज असेल ती 31 रन्सची. बॅटर नवीन बॅटर मैदानाकडे चाललाय. या वेळेला फरदीन काझीना काय फटकेबाजी केली. फरदीन काझी सारखी फटकेबाजी या मॅच मध्ये व्हायला पाहिजे, या इनिंग मध्ये व्हायला पाहिजे. 5 चेंडू खेळून 17 धावा त्यानं केल्या. 29 धावा त्यानं 17 बॉल मध्ये केल्या. तो फलंदाज फरदीन काझी ज्यानं या मॅच मध्ये मस्त फटकेबाजी केली, अगदी कले न फटके मारले, कारण आताचं वातावरण आहे, चेंडू नीटचा बॅट वरती येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काय मारलं पाहिजे, कसे फटके मारले पाहिजेत, तर फरदीननं मात्र अगदी दिशा देणारे फटके, जे तंत्रशुद्ध फलंदाजी ज्याला आपण म्हणतो तशी फरदीननं फलंदाजी केली. असा एखादा फरदीन या ठिकाणी निर्माण झाला तर ही मॅच सुद्धा चांगली होईल. गोलंदाज इथे चांगला फटका हवेमध्ये मारला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. जोपर्यंत येऊन चेंडू उचलणार तोपर्यंत मात्र दुसरी धाव सहज मिळतीये. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं 57 धावांचा पाठलाग करताना सुयोग स्पोर्ट्स दापोली टीम पोहोचली आहे. 4 विकेटचं पतन झालं. 28 धावा झाल्यात. आतापर्यंत अर्धी लढाई जिंकली आहे, अजूनही अर्धी लढाई जिंकायची आहे. 29 धावा करायच्यात अजून. 9 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 9 चेंडू 29 धावा. चेंडू मस्त गोलंदाजी, काय यॉर्कर लाईनची गोलंदाजी, अगदी ऑफ साईडला या ठिकाणी गोलंदाजी करतोय, मस्त मारा करतोय. तुफानी गोलंदाजी ज्याला म्हणतो. मयूर वाघमारे हा देवतचा गोलंदाज आहे आणि रायगड मधला टॉप 5 मधला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो मयूर वाघमारे. देवत एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा मयूर. 8 बॉल 29. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षकानं दिला झटका. आणि या मॅच मधली आता थोडीशी हवा कमी होत चालली आहे, कारण गरज आहे 7 बॉल आणि 28 धावांची. आमचे श्रीकांत खरोखर सुंदर अशी गीत सादर करतायत. 7 चेंडू आणि 28 धावा. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये आता प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या पलीकडे धाडावा लागेल. नो प्रॉब्लेम. 29. बघा हे खेळाडू अगदी गणित त्यांचं पक्का आहे. 7 बॉल 29 धावा.
हा चौकार येणार की 1-2 धावा मिळणार? एकच धाव मिळते, दुसरी धाव तू मय आणि आता गरज आहे 6 चेंडू मात्र 28 धावांची. 6 चेंडू आणि 28 धावा. बघा आमच्या रसायनी पोलीस स्टेशनची जी रात्रीच्या गस्तीची जी गाडी आहे ती, ज्या गाडीमध्ये आमचे PSI पवार, त्यानंतर भोईर, नाईक, पोलीस नाईक बैकर, पोलीस नाईक जॅक, जयेश भोईर हे सगळेजण या ठिकाणी आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. जॅक, जयेश भोईर. इथे मॅच मध्ये तशी मजा राहिलेली नाही, त्यामुळे असं वाटतंय की हा सामना कदाचित एकतर्फी होईल. पण आकाश तारेकर जसा बाद झाला ना तशी या मॅचची हवा निघून गेली. कारण आकाश बाद झाला, या 57 धावांचं डोंगर इथे चढताना अगदी पहाटे जसं आपण एखादा मॉर्निंग म्हणजे वॉकिंग साठी जातो कुठेही, त्यावेळेस जसा धुका असतो ना, धुकं पूर्ण तुमची ट्रॅक ओळी होते, तशी पडझड या ठिकाणी झाली. या मॅच मध्ये पडझड झालेली आहे. धावफलकावरती धावा आहे त्या 33. अजूनही गरज आहे ती 24, पण 4 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे षटकार 4 मारावे लागतील, 4 षटकार मारावे लागतील तरच ही मॅच होईल. अन्यथा हा सामना आता बऱ्याच अंशी झुकलाय. तो फलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या दिशेनं हा मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण या मॅचची हवा निघून गेली आहे. 1-2, 1-1, 2-2 धावांनी या मॅचचा काही फरक पडणार नाही. आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा झाल्या त्या 34. 23 धावांची गरज. हा चेंडू फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि मॅच बऱ्याच अंशी आता झुकली. ती म्हणजे टीम कॅच आउट.